नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये गव्हर्मेंट BPTS म्हणजेच फिजिओथेरपीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचा आहे. त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज किती गव्हर्मेंटसाठी सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये किती BPTSचे कॉलेजेस आहे गव्हर्मेंट ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. फर्स्ट आपण बघूया किती कॉलेजेस गव्हर्मेंट महाराष्ट्र राज्यामध्ये BPTSचे उपलब्ध आहेत. तर 4 कॉलेजेस त्या ठिकाणी गव्हर्मेंटचे BPTS साठीचे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत. फर्स्ट कॉलेज आहे 6101 कोड असणारं लोकमान्य टिळक गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज मुंबई. सेकंड कॉलेज आहे 6102 कोड असणारं GS गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज मुंबई. थर्ड कॉलेज आहे 6103 कोड असणारं टोपीवाला नॅशनल फिजिओथेरपी कॉलेज मुंबई. फोर्थ कॉलेज आहे 6208 कोड असणारं गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज नागपूर. या प्रकारे 4 त्या ठिकाणी गव्हर्मेंट BPTSचे कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये 2023 साठी उपलब्ध होते. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत, तर 77 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ त्याचप्रमाणे किती सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे कॅटेगरी वाईज हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त आपण गव्हर्मेंट कॉलेजविषयी बघणार आहोत. नेक्स्ट बघूयात. गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट किती उपलब्ध आहेत, तर SC कॅटेगरीसाठी 12 सीट्स आहेत, ST साठी 6, VJ साठी 3, NTB साठी 2, NTC कॅटेगरीसाठी 3, त्याच्यानंतर NTD कॅटेगरीसाठी 2, OBC कॅटेगरीसाठी 17, EWS कॅटेगरीसाठी 8 आणि ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 33 एवढ्या सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर गव्हर्मेंट BPTS कॉलेजेसचा त्या ठिकाणी काय कट ऑफ गेलेला आहे, SC कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे गव्हर्मेंट BPTSचा 188, STचा 124, VJ कॅटेगरीसाठी 342, NTB कॅटेगरीसाठी 342, NTC 439, NTD कॅटेगरीचा 385, OBC कॅटेगरीसाठी 321, EWS कॅटेगरीसाठी 433 आणि ओपन कॅटेगरीचा BPTSचा गव्हर्मेंट कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे 343. या प्रकारे आपण गव्हर्मेंट कॉलेजेस किती आहेत त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज सीट त्या ठिकाणी किती अवेलेबल आहे गव्हर्मेंट BPTSसाठी आणि गव्हर्मेंट BPTSचा लास्ट राऊंडचा 2023चा काय कट ऑफ गेलेला आहे हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट ज्यावेळेस कॅप राऊंड ॲक्च्युअली चालू होतील BPTSचे त्यावेळेस आपण राऊंडचे जे काही रूल्स आहेत, कोणते स्टुडंट त्या ठिकाणी राऊंड 1 साठी एलिजिबल आहेत, राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत, मॉपअप राऊंडसाठी असेल किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी कोण एलिजिबल आहे, ही संपूर्ण माहिती ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल प्रोसेस चालू होईल त्यावेळेस बघणार आहोत. त्यासाठी ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचं त्या ठिकाणी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.